तेरा पण आमचं व्यवस्थित असं झालेलं आहे. फोडणी पण घमघमाट सुटलेला आहे लसणीचा आणि एकदमच असं छान झालेलं आहे. ते आता आम्ही वाढून घेऊया. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग 1394. आज आम्ही मस्त अशी आमच्या घराच्या पाठीमागे तेराची भाजी काढायला जाऊया. चला तर मग आमच्या मागचा तुम्हाला परिसर पण दाखवते मी कसा आहे तो. आमच्या पाठीमागे असा परिसर आहे. हा बघा आमच्या मागचा परिसर. इकडे आमचे कवाचे आहेत, हे 3-3 वर्षाचे झालेले आहे. आणि इकडे आमचं आंब्याचं कलम आहे. हे माझ्या छोट्या मुलाने रत्नागिरी हापूस लावलेला आहे, याला 2 वर्ष झालेली आहे. इकडे आमच्या घराच्या पाठीमागे मस्त असा ओळ पण आहे आणि गेले 15 दिवस एकदम असं गढूळ पाणी होतं याला आणि एकदम भरपूर ओसंडून वाहत होता. आता तरी पाणी कमी झालेलं आहे आणि जरा क्लीन झालेला आहे. आणि इकडे वारा पण मस्त येतो आणि संध्याकाळच्या वेळी असा फेरफटका मारायला पण मजा येते. आणि म्हणूनच मी तुम्हाला आमच्या घरामागचा आज हा परिसर दाखवलेला आहे. आणि चला तर मग आता आम्ही तेराची भाजी काढूया. ही बघा इकडे तेराची भाजी आहे, ती आता आम्ही काढून घेऊया. मस्त अशी तेराची भाजी आहे. असं काढायचं. 2 प्रकारचं तेरा आहे. हे काळ्या देठाचं तेरा आहे आणि हे हिरव्या देठाचं तेरा आहे. आता आम्ही हे तेरा काढलेलं आहे. काळ्या देठाचं पण काढलेलं आहे आणि हिरव्या देठाचं. आता आम्ही ते घेऊन जाऊया आणि रात्रभर आता ठेवायचं आणि उद्या सकाळी मी तुम्हाला बनवून दाखवणार. रात्री आम्ही तेराची भाजी काढून ठेवलेली ना, काळ्या तेराची आणि हिरव्या तेराची बघा देठ, ही आता आम्ही व्यवस्थित अशी पाण्यावर धुवून घेतलेली आहे. सर्व देठ सोलून घेतलेले आहेत. आता ते आम्ही असे चिरून घेऊया. रात्री काढून ठेवलेलं म्हणून हाताना खाज वगैरे अजिबात येत नाही. बघा हाताना आम्ही तेल वगैरे पण लावलेलं नाही आणि लगेच तुम्ही केलात तर हाताना तुमच्या खाज येणार. मग तेल लावायचं, नाहीतर कोकम आगळ लावायचं. आता सर्व ही तेराची भाजी आम्ही चिरून घेऊया. सर्व देठ आता चिरून झालेले आहेत. आता आम्ही पानं आहेत ना, त्यांचे हे देठ असे काढायचे आणि ती पण आता चिरून घेऊया. चिरताना अशी चिरायची बघा, अशी चिरायची, अशी चिरायची आणि अशी अशी चिरायची. अशा प्रकारे पानं पण आम्ही बारीक अशी चिरून घेऊया. तेराची भाजी आम्ही व्यवस्थित अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी अजून काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. सफेद वाटाणे रात्रभर मी 1 वाटी भिजत ठेवलेले, ते आता दुप्पट झालेले आहेत. फणसाच्या आठळ्या म्हणजे फणसाच्या बिया त्या अशा ठेचून घेऊन त्यांची सालं काढलेली आहे आणि पाण्यात त्या मी 2 वेळा असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 8 कोकम सोलं घेतलेली आहेत. 2 चमचे घरी बनवलेला गरम मसाला घेतला आहे, घरगुती मसाला. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 15-20 पाकळ्या लसणीच्या ठेचून घेतलेल्या आहेत. ते आम्हाला फोडणी देण्यासाठी आहे. आणि 2 कांदे बारीक चिरून फोडणीसाठी घेतलेले आहेत. 15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 वाटी किसून घेतलेलं खोबरं आणि 1 उभा पातळ चिरलेला कांदा. हे मी तव्यावर असं भाजून मग वाटण त्याचं बनवणार. इकडे चुलीवर पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही हे वाटाणे शिजत घालूया. दुसऱ्या साईडला एक कढई ठेवूया चुलीवर. त्याच्यात 2 मिनिटं झाली तापलेली आहे. त्याच्यात 1 चमचा तेल घालूया अंदाजे. कांदा घालूया, आलं घालूया आणि लसूण घालूया आणि 5 मिनिटं असं परतून घेऊया. 5 मिनिटं व्यवस्थित लसूण, कांदा आणि आलं परतून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यात आम्ही खोबरं ॲड करूया. लालसर होईपर्यंत असं खरपूस भाजून घेऊया.
10 मिनिटं झालेली आहेत आणि अर्धे कच्चे आमचे वाटाणे शिजलेले आहेत. आता त्याच्यात आम्ही फणसाच्या आठळ्या घालूया. चवीनुसार मीठ घालूया आणि त्याच्यात सगळी तेऱ्याची भाजी घालूया. सर्व भाजी घातलेली आहे. आता त्याच्यात आम्ही 5-6 अशी कोकम सोलं घालूया आणि 15 मिनिटांसाठी पुन्हा शिजत ठेवूया. खोबरं पण आमचं खरपूस असं भाजून झालेलं आहे आणि ते आता आम्ही उतरून ताटात काढूया. आणि थंड व्हायला ठेवूया. खोबरं आमचं व्यवस्थित थंड झालेलं आहे. ते आता आम्ही वाटून घेऊया. व्यवस्थित आमचं खोबरं वाटून झालेलं आहे. आता आम्ही ते काढून घेऊया. 15 मिनिटं झालेली आहेत. आमचं तेरं शिजलं काय ते बघूया. केवढं होतं, पातेलं भर होतं. आता बघा कमी प्रमाणात झालेलं आहे. आता ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता आम्ही ते उतरून घेऊ. आता आम्ही दुसऱ्या पातेल्यात त्याला फोडणी देऊया. चुलीवर एक मातीचं पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात आम्ही 1 चमचा अंदाजे तेल घालूया. 2 मिनिटं असं तेल तापू दे. तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे. त्याच्यात आम्ही कांदा घालूया. 5 मिनिटं असं परतून घेऊया. 5 मिनिटं व्यवस्थित कांदा परतून घेतलेला आहे. त्याच्यात आम्ही अर्धा चमचा हळद ॲड करूया आणि 2 चमचे गरम मसाला घालूया. आता पुन्हा 5 मिनिटं असं परतून घेऊया. त्याच्यात हे तेरं ओतूया. आता त्याच्यात तेऱ्याची भाजी घातलेली आहे. आता त्याच्यात वाटण घालूया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पातळ पाहिजे तर पातळ बनवायची, जाड पाहिजे तर जाड बनवायची. जाड भाजी तेऱ्याची मस्त अशी लागते. जरासं पाणी घालूया आणि वाटणाचं पाणी ॲड करूया. अजून जरासं व्यवस्थित असं ढवळून घेऊया म्हणजे मिक्स करूया. आणि 10 मिनिटांसाठी झाकून एक उकळी काढूया. दहा मिनिटं झालेली आहेत. एकदा असं ढवळून बघूया. आणि त्याच्यात आम्ही पुन्हा 4 अशी कोकमं घालूया म्हणजे कोकम सोलं घालूया आणि मीठ बघूया. थोडं मीठ टाकायला पाहिजे. आणि पुन्हा असं झाकून ठेवूया. व्यवस्थित आमची तेऱ्याची भाजी तयार झालेली आहे म्हणजे तेरा तयार झालेला आहे. ते आता उतरून घेऊया. आणि झाकून ठेवूया. चुलीवर आम्ही एक फोडणी पात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यात तेल घालूया. आणि इकडे लसूण पण ठेचून घेतलेली आहे भरपूर अशी 25 पाकळ्या. आणि ते आता आम्ही तेल तापलं की त्या तेलात घालूया. तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे कडकडीत. आता त्याच्यात आम्ही लसूण घालूया. कडकडीत तापलेल्या तेलात अशी फोडणी करूया.
असं पुसून घेऊया आणि आता त्याच्यात घालूया. मस्त असं आम्ही तेरा बनवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही आता तांदळाची भाकरी बनवूया. चवीनुसार पिठात मीठ घालूया आणि इकडे चुलीवर मी अगोदरच पाणी तापवून ठेवलेलं ते थोडं थोडं घेऊन पिठात घालूया. पीठ आमचं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आम्ही त्याची भाकरी बनवूया. हे कसा पिठाचा उंडा घ्यायचा म्हणजेच गोळा घ्यायचा आणि त्याची अशी पातळ अशी हातावर पारी करायची आणि बोटाने अशी थापायची भाकरी. अशी बोटं फिरवत जायची, ऑटोमॅटिक अशी गोल गोल होणार. त्याच्यावर अशी भाकरी घालूया आणि थोडं वर असं पाणी लावायचं आणि 2 मिनिटांनी अशी परतून घ्यायची. भाकरी अशी दुसऱ्या बाजूने अशी भाजून घेऊया. बघा एका बाजूने अशी भाजलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने कडेकडेने अशी भाजून घेऊया. चारही बाजूने व्यवस्थित अशी भाकरी भाजलेली आहे. आता आम्ही ती परतून फुगण्यासाठी ठेवूया. भाकरी आमची व्यवस्थित झालेली आहे. आता ती आम्ही काढून घेऊया. इकडं तेरा पण आमचं व्यवस्थित असं झालेलं आहे. फोडणी पण घमघमाट सुटलेला आहे लसणीचा आणि एकदमच असं छान झालेलं आहे. ते आता आम्ही वाढून घेऊया. आज आम्ही मस्त अशी तेरा भाकरी बनवलेली आहे आणि याच्यात एक दुसरा प्रकार असतो त्याला अळू म्हणतात आणि कोकणात ह्याला बनवतात त्याला अळूचं फतफतं पण म्हणतात. कोण ह्याला तेरा म्हणतात, कोण ह्याला अळू म्हणतात. पण आम्ही हे रानात भेटतं म्हणून ह्याला तेरा म्हणतो आणि गोव्यात ह्याला तेऱ्याची भाजी म्हणतात. आणि आज मी तुम्हाला ही बनवून दाखवलेली आहे आणि कशी वाटली ही मला मुद्दाम कमेंट करून सांगा. आणि तांदळाची बरोबर भाकरी खाऊ शकता, नाचणीची भाकरी खाऊ शकता, गव्हाची भाकरी खाऊ शकता आणि उकड्या तांदळाची पेच बनवताना त्याच्याबरोबर सुद्धा ही तोंडी लावू शकता तुम्ही. आणि आता मी तुम्हाला ते खाऊन दाखवते. ही बघा भाकरी पण एकदम अशी लुसलुशीत झालेली आहे. आणि ह्याच्यातल्या आठळ्या पण व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. हे बघा या खायला. एकदमच रुचकर झालेला आहे आणि लसणीचा ह्याला खमंगपणा आलेला आहे आणि एकदमच छान झालेला आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला खाऊन दाखवते. आणि ही तेऱ्याची भाजी फक्त पावसातच भेटते म्हणून मुद्दाम तुम्ही घरी करा. आणि शहरात राहत असाल तर बाजारात पण भेटते. आदल्या दिवशी आणून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बनवा. ही मग एकदमच छान होते. हाताना खाज वगैरे तोंडाला वगैरे खाज येत नाही. त्याच्यात कोकम सोलं घाला आणि गरम मसाला वाटण घातलं की मस्त ही भाजी होते. आणि कशी वाटली कमेंट करून मुद्दाम सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.